स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील धडक योजनेचे सिंचनापासून वंचित लाभ क्षेत्राला पाणी मिळण्यासाठी प्रत्यक्ष बांधकामे सुरू करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत। याबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता। मिरज तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रालगत धडक उपसा सिंचन योजनेमुळे मिरज विधानसभा मतदारसंघातील म्हैसाळ, नरवाड, बेडग, वाकडी, बोलवाड, टाकळी व मालगाव या 7 गावांचा समावेश आहे। या भागातील साखर कारखान्याचा धडक योजनेत समावेश होता, परंतु साखर कारखाना बंद झाल्याने योजना बंद झाली। साखर कारखान्याकडे वारंवार मागणी करूनही कारखान्याकडून एनओसी देण्यात आली नाही। तत्कालीन पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी याबाबत पाठपुरावा करून कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन त्याचा निर्णय केला होता। जलसंपदा विभागाने सर्वे करून अंदाजपत्रक करून टेंडर काढले होते, मात्र प्रत्यक्ष बांधकामे सुरू झाली नव्हती। आता ही कामे सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने एकूण 1860 हेक्टर म्हणजे 4650 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। नुकत्याच मुंबई येथे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मागणीस यश आले असून नामदार विखे पाटील यांनी वंचित लाभ क्षेत्राला पाणी मिळण्यासाठी प्रत्यक्ष बांधकामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यात झालेल्या बैठकीस आमदार समाधान अवताडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, मुख्य अभियंता धुमाळे साहेब, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे, पंचायत समिती सदस्य मनोज पाटील, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शीतल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते।